नमस्कार मित्रांनो, जॉब स्प्रिंट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच नोकरीविषयी माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतात। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मी अग्निवीर भरती याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता तुम्ही या वेबसाईटवर आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिफेन्स जॉब या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डिफेन्स रिलेटेड पोस्ट दिसतील, त्यामध्ये तुम्हाला इंडियन आर्मी अग्निवीर भरती यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इंडियन आर्मी अग्निवीर भरतीची संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये दिसणार आहे। चला तर मग या माहिती आपण सविस्तरपणे समजून घेऊया। मित्रांनो, भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न असलेल्या मुलांसाठी ही एक संधी आहे, म्हणजे अग्निवीर भरती योजना। ही योजना 2022 मध्ये भारत सरकारने सुरू केली आहे। आता 2025 साठी नवीन भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे। या भरतीमध्ये युवकांना 4 वर्षाच्या सैन्याची सेवा करण्याची संधी मिळते। चला तर मग या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया। आता अग्निवीर भरतीसाठी पात्रता काय आहे हे नीट समजून घेऊया। यासाठी वयोमर्यादा, अग्निवीर भरतीसाठी उमेदवारांचे वय 17.5 ते 21 वर्ष असावे। तसेच जन्मतारीख 1 ऑक्टोबर 2024 ते 1 एप्रिल 2008 दरम्यान असणे आवश्यक आहे। आता जे SC, ST व इतर राखीव प्रवर्गातील मुलं आहेत त्यांना वयोमर्यादित सवलत मिळू शकते। आता अग्निवीर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे। जनरल ड्युटीसाठी 10वी उत्तीर्ण किमान 45 गुणासह, आता टेक्निकल पदासाठी 12वी, PCM ग्रुप मधून 50 गुण कमीत कमी, क्लर्क साठी 12वी पास 60 गुणासह आणि ट्रेडमॅन साठी 8वी किंवा 10वी पास असणे आवश्यक आहे। आता अग्निवीर भरतीसाठी शारीरिक पात्रता काय आहे हे नीट समजून घ्या। आता उंची 157 ते 170 सेंटीमीटर दरम्यान असावी। वजन उंचीनुसार संतुलित असावे। आता छाती किमान 77 सेमी असावी आणि त्याला फुगून 5 सेमी वाढ अपेक्षित आहे। आता उमेदवारांना 1600 मीटर हे टायमिंगच्या आतमध्ये धावायचं आहे। त्यानंतर पुशअप, भीम आणि सिटअप करणे आवश्यक आहे। आता अग्निवीर भरतीसाठी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती लागू शकतात हे नीट समजून घ्या। अग्निवीर भरतीसाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात। त्यामध्ये तुमचे आधार कार्ड, 10वी पास गुणपत्रिका, 12वी पास गुणपत्रिका, तसेच आरक्षित प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे। रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असून NCC प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य दिले जाते। आता ज्यांच्याकडे NCC प्रमाणपत्र आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल। पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत जमा करावा लागेल। आता उमेदवारांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करून ठेवावी, कारण जेणेकरून भरतीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येणार नाही। आता यामध्ये अग्निवीर भरतीचे वेतन आणि फायदे काय असतात हे नीट समजून घ्या। अग्निवीर भरती अंतर्गत वेतन संरचना आकर्षक आहे। पहिल्या वर्षी 30,000 रुपये मासिक वेतन म्हणजे 3.6 वार्षिक, दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,500 आणि चौथ्या वर्षी 40,000 मिळते। याशिवाय 30% वेतन सेवा निधी म्हणून वाचवले जाते, जो 4 वर्षानंतर परत मिळतो। त्यामुळे उमेदवारांना योग्य आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यासाठी बचत मिळते। अग्निवीर भरती अंतर्गत उमेदवारांना मोफत वैद्यकीय सुविधा, 48 लाखाचे विमा संरक्षण आणि प्रगत प्रशिक्षण व कौशल्य विकास मिळतो। 4 वर्षानंतर 10 ते 12 लाखाचा सेवा निधी परत मिळतो, जो भविष्यात उपयोगी ठरू शकतो। आता त्यानंतर ज्यांना CISF कॉन्स्टेबल, ट्रेडमॅन या भरतीची संपूर्ण माहिती ज्यांना पाहिजे असेल ते इथे क्लिक करून पाहू शकता। त्याच्यानंतर खाली इंडियन नेव्ही बोट क्रेव रिक्रुटमेंट त्याची पण इथे लिंक दिलेली आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे। आता पदाचे तपशील हे एका कॉलम मध्ये दिलेले आहे। खाली इकडे पदाचे नाव आहे, कोणकोणते पद या भरतीमध्ये भरल्या जाणार आहे। अग्निवीर जनरल ड्युटी म्हणजे GD, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडमॅन 10वी उत्तीर्ण, अग्निवीर ट्रेड्समॅन 8वी उत्तीर्ण। आता खाली अग्निवीर शैक्षणिक पात्रता हे पदानुसार दिलेली आहे, हे तुम्ही वाचू शकता आणि या वेबसाईटवर येऊन तुम्ही बघू शकता। आता शारीरिक पात्रता पदानुसार दाखवलेली आहे त्यांनी इथे, हे बी तुम्ही घरी बसून पाहू शकता आणि तुम्हाला या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला स्वतः कळेल की काय। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे सहभागी आहे हे नीट समजून घ्या। आता ARO पुणेमध्ये अहिल्यानगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर। आता त्यानंतर खाली ARO औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, इथे छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी आहे। आता त्यानंतर खाली ARO कोल्हापूरमध्ये
कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. आता त्यानंतर खाली ARO नागपूरमध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया. आणि ARO मुंबईमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे. आता हे सर्व जिल्हे यामध्ये सहभागी आहे. आता तुम्ही यापैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता यामध्ये वयाची अट दाखवलेली आहे. त्यामध्ये जन्म 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 दरम्यान असावा. आता नोकरीचे ठिकाण, आता तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये नोकरीचे ठिकाण असते. आता यासाठी तुम्हाला 250 रुपये फी असणार आहे आणि त्याखाली तुम्हाला महत्त्वाच्या तारखा दिसतील. त्यामध्ये आता तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 एप्रिल 2025 आहे आणि फेज 1 ची ऑनलाईन परीक्षा ही जून 2025 पासून सुरू होईल. फेज 2 भरतीचा मेळावा. आता यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या लिंक दिलेल्या आहे. त्यामध्ये तुम्ही जाहिरात PDF बघू शकता. आता प्रत्येक ARO ची वेगवेगळी PDF आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक PDF ही पाहू शकता. आता त्यानंतर तुम्हाला खाली ऑनलाईन अर्ज, इथं अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जॉईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर तुम्ही येणार आहात. त्यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाईट दिसेल. आता सर्वात शेवटची लिंक म्हणजे जॉईन जॉब स्प्रिंट चॅनल. आता इथे तुम्हाला व्हॉट्सअपचे चॅनल दिसणार आहे यांचं. त्यामध्ये तुम्ही लेटेस्ट अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळणार आहे. तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला अग्निवीर भरतीची अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ही खाली थोडक्यात यांनी माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन नोंदणी लिंकवर क्लिक करून यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता आणि नवीन उमेदवाराची स्वतःची नोंदणी करा. सर्व आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर लेखी परीक्षा. आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाईल. सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी आणि रिझनिंग या विषयावर आधारित प्रश्न असतील. आता कट ऑफ हा गुण ओलांडल्यानंतर पुढच्या टप्प्यासाठी पात्र होता येईल. आता खाली शारीरिक चाचणी. निश्चित वेळेत तुम्हाला 1600 मीटर धावायचे आहे. पुशअप, बीम आणि इतर चाचण्या होतील. आता खाली वैद्यकीय चाचण्या. उमेदवारांना वैद्यकीय आरोग्य चाचणी घेतली जाईल. दूरदृष्टी, कान, नाक, घसा आणि शरीराच्या फिटनेसची तपासणी केली जाईल. आता अंतिम मेरिट लिस्ट आणि ट्रेनिंग. सर्व टप्पे पार केल्याच्या नंतर निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. आता भरतीची तयारी कशी करायची ही सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. ती तुम्ही स्वतः येऊन वाचू शकता आणि बघू शकता. आता ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर जॉब स्प्रिंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयी सर्व माहिती मिळत राहतील. आणि तुमच्या 10वी पास लहान भावाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.